नमस्कार, आज आपण बनवत आहोत पुलाव। आज चला सुरुवात करूया। हे ठेवले टोप, आपण गॅस पेटवून घेऊया आणि टोपात टाकले वेलची, काली मिरी, चक्रफूल, मोठी वेलची, लवंग आणि लाल मिरची आणि तेजपत्ता। आणि आता आपण टाकतोय तेल। दालचिनी पण टाकलेली आहे। फोडणीवर टाकलाय जिरं, नंतर टाकूया कांदा, हे आपण तेलावर परतवून घेऊया। आता टाकूया टोमॅटो। हे 2 टोमॅटो घेतले आणि 3 कांदे घेतले होते, ते उभे चिरून घेतले। आपण परत तेलावर फिरवून घेऊया, परतवून घेऊया। आता आपण टाकणार आहे अद्रक, लसूण, मिरची, ही बारीक चिरून घेतले। हेही आपण तेलावर परतवून घेऊया। आता आपण टाकू हिंग, अर्धा चमचा हिंग टाकतोय। टाकतोय उलपातीचा कांदा, आता 1 चमचा तूप टाकूया। भाजी छान लागते, म्हणजे भाजी छान चवीलाही छान लागते आणि भातही लवकर फुलतो। आता आपण टाकतोय गरम आपलं लाल तिखट मसाला। हा घरगुती मसाला आहे। तीन चमचे मसाला टाकलाय। 1 चमचा हळद, गरम मसाला आपण 2 चमचे टाकले। हे आपण टाकतोय पुलाव मसाला, अंदाजे टाकलाय। सर्व मसाले आता आपण एकत्र मिक्स करून घेतोय। आता आपण मीठ टाकून घेऊया, तुम्हाला चवीनुसार तुम्ही मीठ टाका। आपला मसाला मस्त परतवून झालाय। आता आपण त्यात भाज्या टाकूया। या भाज्या घेतल्या, फ्लावर घेतलाय, मटर घेतलाय, शिमला मिरची घेतल्या, गाजर घेतले, फरसबी घेतले। हे आता आपण मसाल्यावर सर्व परतवून घेऊया, भाज्या सर्व। आता आपण झाकण घालून ठेवूया, एक वाफ येऊ द्या। आता आपण झाकण उघडून पाहू। हे बघा, ही आपण पाऊण किलो भाजी घेतली आहे। आता आपण 1 किलो तांदूळ घेतले। मी बिर्याणीचा तांदूळ नाही घेतलाय, बासमती, हा मी नॉर्मल तांदूळ घेतलेला आहे, कोलमचा आहे। हा 1 किलो तांदूळ आहे, आपण धुवून घेतलाय। आता तांदूळ आणि भाज्या आपण सर्व एकत्र मिक्स करून घेऊया। आता आपण पाणी टाकून घेऊया। पाणी टाकून झाले आपले। आता आपण झाकण घालूया आणि एक उकळी येऊ द्या। आता आपले झाकण उघडून पाहूया, भाताला उकळी आलेली आहे। आता आपण गॅस कमी करून घेऊया। उकळी आली आहे। आता आपण परत झाकण घालून ठेवूया।
गॅस कमी करून घेऊया आता आता ही वाफेवर आपण भात शिजवून घेऊया। मस्त मस्त असा आपला भात फुललेला आहे। पुलाव आता आपण वरून कोथिंबीर घालत आहे। आपला पुलाव भात रेडी आहे। आप सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा आणि भरभरून कमेंट्स करा। धन्यवाद।